मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य. महापालिका निवडणुकीच्या आधी महायुतीमधील धुसफूस संपल्याचे दिसते. विधिमंडळाच्या अधिवेशनात एकनाथ शिंदेकडून फडणवीसांचे कौतुक करण्यात आले, तर दुसरीकडे बावनकुळेंनी निवडणुका एकत्रच लढणार असल्याचे स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये तणावाचे वातावरण होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत दोन्ही पक्षांकडून तडजोड करण्यात आली. एकनाथ शिंदेकडूनही सावध भूमिका घेतल्याचे दिसते. मुंबईचा महापौर शिवसेनेचा असेल का, असा सवाल शिंदेंना विचारला असता त्यांनी सावध उत्तर दिले. राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा उडालाय, पण सर्वांच्या नजरा मुंबई महानगरपालिकेकडेच आहेत. जगातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईवर कोण राज्य करणार याचा निर्णय पुढील काही दिवसात होईलच, पण याबाबत मुंबईचा महापौर कोण असेल याबाबत चर्चेला उधाण आलंय. मुंबईचा महापौर शिवसेनेचा असेल का, असा थेट सवाल शिंदेंना विचारण्यात आला. यावर त्यांनी सावध उत्तर दिले. एकनाथ शिंदेंनी थेट शिवसेनेचाच महापौर असेल असा दावा करणं टाळलं. त्यांनी मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल असे उत्तर दिले. मागील 25 वर्षापासून मुंबईवर शिवसेनेचं एक हाती वर्चस्व आहे, पण शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातील गणिते बदलली आहेत. त्यामुळे मुंबईत काय होणार, ठाकरेंची पुन्हा सत्ता येणार का, याची उत्सुकता लागलेली आहे. दुसरीकडे मुंबईसाठी भाजपने फिल्डिंग लावली आहे. भाजपकडून शिंदेंना ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये महापौर पद ऑफर केले. त्याशिवाय मुंबईत आमचाच महापौर असेल, त्यात तडजोड नसेल असं सांगितल्याची राजकीय चर्चा आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरेंची ताकद कमकुवत झाल्याचे दिसले. त्यामुळे ठाकरेंच्या हातून मुंबई जाणार का, असा सवाल उपस्थित होत होता. पण ठाकरेंकडून नवा डाव टाकण्यात आला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भाऊ एकत्र आले.